राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या। महिला सशक्तीकरणासाठी लाडकी बहीण, राज्य शासनाची उच्च न्यायालयात उत्तर। यंदा गहू मुबलक, देशात उच्चांकी लागवड, रब्बी पेरण्या 632 लाख हेक्टरवर। पोषक वातावरणाचा परिणाम, देशातील रब्बी हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहे। मंगळवारी अखेर 14 जानेवारी देशात 632.27 लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत। गव्हाची पेरणी उच्चांकी क्षेत्रात झाली आहे। पाण्याची चांगली उपलब्धता आणि चांगली थंडी पडल्यामुळे गव्हाला पोषक वातावरण तयार झाले आहे। यामुळे यंदा देशात गव्हाची उच्चांकी उत्पादन होण्याचा अंदाज आहे। हवामान प्रकोपाची गत वर्षात देशात 2400 बळी। स्टेट बँकची 15,000 कोटीची फसवणूक, 3 वर्षात तपशील। माहिती अधिकरणातून समोर। ऑनलाईन बँकेमधून 85.92 कोटी लंपास। आणि हो शेतकरी बंधूंनो, तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघता तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची बातमी आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये रिकव्हर करू। अशाच महत्त्वपूर्ण बातमी बघण्यासाठी शेतकरी बंधूंनो आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशन ऑल करा। देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी दिल्ली निवडणुकीच्या मैदानात, भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश। दिल्ली विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे। भाजपाने बुधवारी 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे। हळदीचे $100 कोटी निर्यात लक्ष्य, भारताला हळद उत्पादनाचे जागतिक केंद्र बनवता येईल आणि 2030 पर्यंत हळद निर्यात $100 कोटी उद्दिष्ट साध्य करेल, असा अंदाज अन्वे इंडिया बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालाने व्यक्त केला आहे। खासगी व्यक्तीच्या नियुक्तीसाठी मनाई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने मंत्र्यांना धक्का। नव्या सरकारमध्ये मंत्री आस्थापनेवर खासगी सचिव अथवा विशेष कार्य अधिकारी अशा महत्त्वाकांच्या पदावर खासगी व्यक्ती नियुक्तीस मनाई करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना धक्का दिला आहे। खासगी विमा कंपन्यांमध्ये बोगस कर्मचारी भरती, 2 महिन्याचा पगार परत मागितल्याने पितळ उघड, दोघांवर गुन्हा दाखल। सौर पॅनल बसविल्यास मालमत्ता करात सूट, मुंबई महानगरपालिकेचा मुंबईकरांसाठी नवा प्रस्ताव। सौर पॅनल बसवणाऱ्या सर्व इमारतीमधील मालमत्ता धारकांना करात 2% सूट देण्याचा प्रस्ताव पालिकेकडून मांडण्यात आला आहे। परळमध्ये रेल्वे लगतच्या 115 झाडांवर संग्रास, 37% तुटण्यापासून अधिक वाचविल्याचा महानगरपालिकेचा दावा। नवी दिल्ली मतदारसंघातून केजरीवाल यांचा अर्ज, संयोजक अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी नवी दिल्ली मतदारसंघातून अर्ज केला आहे। पंजाबमध्ये शेतकरी आंदोलन तीव्र, डल्लेवाल यांच्याबरोबर 111 शेतकरी उपोषणाला। सोया तेलाची आयात 73% वाढली, देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसणार फटका। कापूस उत्पादन 325 लाख गाठी होणार, देशातील स्थितीवर केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचा अंदाज। केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाच्या सचिवपदी निधी खैरे, प्रशांत कुमार सिंह यांची तडकाफडकी बदली। लाडकी बहीण योजनेचा तिजोरीवर अतिरिक्त भार नाही, राज्य सरकारचं नागपूर खंडपीठासमोर स्पष्टीकरण। लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली। लाडकी बहीण योजना मतदारांना आकर्षित करण्यासाठी राबवली जात असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। पुढील हंगामात ऊस पीक कर्जदरात होणार वाढ, हेक्टरी 8,500 रुपयाची वाढ होणार। शेतकऱ्यांची कर्ज खाती जास्त होत असल्यामुळे सुरू व खोडवा पिकांसाठी सरासरी 1.25 लाख रुपये पीक कर्ज मिळावे अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे। सांगली जिल्ह्यातील शक्तीपीठ साठी 18 गावांना क्षेत्र मोजणी रस्ते विकास महामंडळाकडे दिले आदेश। रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर जाणारा शक्तीपीठ महामार्ग करू नये अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। कोल्हापूर जिल्ह्यातून त्याला प्रचंड विरोध झाला आहे। कालव्याच्या गतीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका, पिकांचे नुकसान। जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा येथील धरणातून कालव्याला आवर्तन सुरू आहे। कालव्यातून डिंगोरे गावाच्या हद्दीत लाखो लिटर पाण्याची पाझरामुळे गळीत होत आहे। सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यांना सुधारित उद्दिष्ट, राज्यातील शासकीय सोयाबीन खरेदी नव्या मुदतवाढीमुळे पुन्हा सुरू झाली। यासोबत राज्यातील सोयाबीन उत्पादक जिल्ह्यांना सुधारित उद्दिष्ट सुद्धा देण्यात आले आहे। राज्यात कापसासाठी नवी 7 केंद्र, राज्यातील शेतकऱ्यांकडून सुमारे 25.95 लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असल्याची माहिती भारतीय कापूस महामंडळाकडे CCI मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला शपथपत्र सादर करीत दिले।
कापसाच्या भावात नरमाई. आज बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव कमी झाल्याचे दिसून आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाच्या दरात चढ उतार सुरूच आहे. हिंगोली जिल्ह्यात केवायसी करताच 157 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात. अतिवृष्टी अनुदान 1.25 लाख शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत 4 महिन्यानंतर पोहोचली मदत. तब्बल हिंगोली जिल्ह्यातील 87,962 शेतकऱ्यांनी केली मोबाईलवर पीक पाहणी. जिल्ह्यात आजपासून सहाय्यक स्तरावरून केली जाणार पीक पाहणी. वातावरणातील बदल, पिकांच्या मुळावर थंडी, अचानक गायब रब्बी पिकांना धोका. किड्यांचा प्रादुर्भाव, मार्गदर्शन कार्यशाळा घेण्याची मागणी. मोहर आलेल्या आंब्याला ढगाळ वातावरणाची ग्रहण. घरात एकालाच मिळणार पीएम किसान योजनेचे पैसे. केंद्र सरकारची नवी नियमावली. तुमच्या कुटुंबात पीएम किसानचे किती लाभार्थी आहेत तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आशा मवडली पांढऱ्या सोन्याची 7,000 विक्री. मेटाकुटीला कापसावर केलेला खर्च निघेना. 71 कोटी अनुदान कधी. सेलू तालुक्यातील 56,000 शेतकऱ्यांनी केवायसी करूनही महिना लोटला. हेक्टरी 13,600 रुपयांचे अनुदान. ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. पाथर्डी येथील शेतकऱ्यांना 1 लाखाची आर्थिक मदत. 80 क्विंटल कापूस जळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. तूर काढणी लगबग. जिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या शेतकऱ्यांची तुरीची खळे करण्यासाठी लगबग सुरू आहे. मात्र या वर्षी सुरुवातीला चांगले दिसणारे तुरीचे पीक शेवटच्या टप्प्यात विविध रोगांच्या तावडीने सापडल्यामुळे उतार्यात घट झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा आली आहे. एकलाच पीएम किसानचे पैसे. बाकिंजाचा पत्ता होणार कट. परभणी जिल्ह्यात 2.5 लाख लाभार्थ्यांचा पत्ता कट होणार आहे. 15 दिवसात 24,000 शेतकऱ्यांची सोयाबीन कसे खरेदी करणार. हमी भावाने सोयाबीन खरेदीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ.